नमस्ते मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या होणाऱ्या 1 एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता ऋषिकेश विरुद्ध जी काही केस चाललेली असते त्याची शेवटची सुनावणी असते। त्यामुळे कोर्टामध्ये सगळेच जण आलेले असतात। त्या क्षणी आता जे ऋषिकेश विरोधी वकील असतात ते वकील जज साहेबांना असं म्हणतात की आतापर्यंत जे काही आपण पुरावे पाहिले त्याच्यावरून एवढं सिद्ध होत आहे की नानासाहेब रणदिवे यांचा खून ऋषिकेश रणदिवे यांनीच केला आहे। आता जो काही निर्णय घ्यायचा आहे तो कोर्टाने घ्यावा असं बोलता क्षणी लगेच जज साहेब सुद्धा म्हणतात की कोर्ट अशी सुनावणी करत आहे की असं बोलता क्षणी लगेचच तिथे आपल्याला जानकी आलेली पाहायला मिळते आणि जानकी म्हणते थांबा जज साहेब, आणि तिच्या हातामध्ये खाली नाणा असतात, ती नाण्यांना घेऊन आलेली असते। त्या क्षणी इकडे जानकी असं म्हणते की आता कोर्टामध्ये योग्य निर्णय होईल आणि योग्य ते समजेलही असं बोलल्यानंतर लगेच सगळेजण जानकीकडे बघतात आणि जानकीसोबत आता जिवंत नाना असतात। नानांना बघून इकडे ऐश्वर्याला तर फार मोठा धक्का बसतो, तर इकडे ऋषिकेशला सुद्धा आनंद झालेला असतो आणि तो म्हणतो नाना तुम्ही आता नाना समोर आल्यामुळे आता ऋषिकेशची निर्दोष सुटका होणार। आता नाना जे काही जबान देणार त्यानुसार आता ऐश्वर्या आणि तिच्या वडिलाला बेड्या ठोकलेल्या आपल्याला पाहायला मिळणार। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।